पाठीच्या सगळ्या मणक्यांना अतिशय छान पद्धतीने अलगद तो सगळा रोल फिरून रिलॅक्स करून देतो. तळपाय, मणके, पाठीचे स्नायू, मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू सगळ्याला छान मसाज करून देतो. सगळं अंग रगडून देतो. आणि हा एक प्रकारचा यंत्रमानवच आहे. सगळी पाठ छान रगडून मिळते. एकीकडे तर ते रगडतंय म्हणून दुखतं पण आहे, पण एकीकडे कसं वाटतंय? छान वाटतंय. सुरुवातीला चेहरा जरा असा त्रासलेला असतो, ते सगळं माहिती नसतं ना शरीराला, पण एकदा छान वाटायला लागलं की चेहऱ्यावरती लगेच एक्सप्रेशन्स बदलतात. अतिशय शांत वाटतं. छान. शहरांमध्ये, मॉलमध्ये वगैरे, थिएटरमध्ये हे अशी लावलेली असतात मसाज करून देणाऱ्या चेअर्स. त्याला काही तिकीट असतं. ते तिकीट काढून माणसं बसतात त्याच्यामध्ये 10 मिनटं, 20 मिनटं, 30 मिनटं. हे सुद्धा जे मसाज चेअर आहे ही आपण श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये माणसांना विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. हा सुखद अनुभव माणसांना मिळावा. आपल्याकडे लवकर यातल्या अशा सुविधा कशाला कोण आणते? किंवा अगदी असल्या सुविधा उपलब्ध तर एवढं तिकीट काढून कशाला कोण त्याच्यात जाऊन एवढे हौशी नाहीत माणसं. पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव जो काय आहे, हा सुखद अनुभव हा माणसांना मिळावा. अगदी आपल्याकडे येणारे आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्याकडे येणारे पेशंट, त्या पेशंटच्या बरोबर येणारे जे नातेवाईक आहेत, किंवा अगदी रिक्षावाले सुद्धा त्यांना घेऊन येणारे ड्रायव्हर्स, खूप अंतर प्रवास करून आपल्याकडे लांबून लांबून ड्रायव्हिंग करून माणसं येतात. त्या ड्रायव्हरला सुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही बसवून देतो आणि त्याचा आनंद त्यांनी पण उपभोगावा. आणि ती सुविधा विनामूल्य केलेली असल्यामुळे आम्हाला त्याला कोणालाही अरे याच्यात बस आणि याचा आनंद घे हे सांगण्यासाठी आम्हाला ना त्या माणसाला बीडच नाही अजिबात. बरोबर ना? जेव्हा ते विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं असतं तेव्हा आपण त्या माणसाला बिनधास्त याच्यात बस आणि याचा आनंद घे हे सांगू शकतो. हे जेव्हा यंत्रणा आपण बनवल्या, इथे ठेवल्या, तेव्हा आमचे वडील वेदमूर्ती मुकुंद परांजपे यांनी पहिल्यांदा एक ऐलान करून टाकली की हे पदाभ्यंग आणि हे मसाज चेअर याचा जो काय आनंद आहे हा माणसांना तुमच्या वैयक्तिक खर्चाने तो मिळवून द्या. याच्यासाठी कोणाकडून पैसे घेऊ नका. हा जो काही आनंद आहे हा अमोज असतो. त्याला पैशात मोजायचं नाही आणि विनामूल्य ही सुविधा माणसांना तुम्ही उपलब्ध करून द्या आणि दुआ मिळवा. अतिशय माणसांना जे बरं वाटतं ती एक बरं वाटल्यानंतर, छान वाटल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. ती पॉझिटिव्हिटी अतिशय गरजेची आहे. कसं वाटतंय? काय सांगाल? आत्ता काही बोलवत नाही ना? छान वाटतंय ना? एकदम मस्त. एन्जॉय.